डॅशिंग पोलीस ऑफिसर सागर देशमुखांचा बेकायदेशीरपणे वाहन चालविणाऱ्यांना दणका। धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणारे व फटाके फोडणारे सायलेन्सर बसविणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, विना नंबर प्लेट वाहन व चालत्या वाहनांवर मोबाईल संभाषण करणे, विना लायसन्स वाहन चालविणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत। सदर प्रकारास आळा बसावा म्हणून माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शनाखाली संतोषी माता चौक, बारापथक, पंचवटी, दत्त मंदिर चौक, देवपूर, लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी कारवाई करण्यात आली असून बुलेट वाहनास कर्णकर्कश आवाज व फटाके फोडणारे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट, प्रेशर हॉर्न काढून यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। तसेच काही लोकांचे प्रादेशिक वाहन अधिकारी धुळे यांचेकडे लायसन्स निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून दंडही वसूल करण्यात आलेला आहे। तसेच वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आले की नागरिकांनी वाहन चालविताना मोटार वाहन कायद्याचे पालन करावे। अवैध वाहतूक किंवा टेबल सीट वाहन करणाऱ्यांवर कारवाई चालू आहे। या संदर्भात कोणत्या प्रकारच्या वाहनांवर आता सध्या कारवाई सुरू आहे? नमस्कार, मी सर्व धुळेकरांना विनंती करू इच्छितो की धुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करण्यावरती कारवाई सुरू आहे। विशेषतः बुलेटवरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्यांचे सायलेन्सर काढले जातील, त्यांना फाईन लावलं जाईल। त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यावरती लिहिली जातात, नंबर प्लेट नसते, पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं, त्याच्याबद्दल फॅन्सी नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे। त्याचप्रकारे एकाच गाडीवर 3-3 नाही तर कधी 4-4 लोक पण आम्हाला दिसतात, तर त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे। विदाऊट लायसन्स जाणाऱ्यावरती पण कारवाई सुरू आहे। आणि बरीच लहान मुलं आहेत ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे, त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात। मी पालकांना विनंती करतो की याची गाडी देऊ नका, त्याच्याबद्दल 5000 रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो। त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून, एका रिक्षामध्ये आम्हाला 12-12, 13-13 लोक आढळलेली आहेत। लहान मुलं कोंबून गाडीत भरली जातात, हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही। पालकांनी त्याची काळजी घ्यावी। त्या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत। याच प्रकारे नो पार्किंगमध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हरलोडिंगचं गाडी लावणं असो, अशा कारवाई आम्ही करत आहोत। तर धुळेकरांना एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं। धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया। धन्यवाद।